मराठी भावविश्वातल्या एका सुंदर गीताकडं आणि मराठी भावगीतांच्या सुवर्ण काळातील एक अत्यंत लोकप्रिय गीत आणि या कार्यक्रमाचा आत्मा ज्याला म्हणावं लागेल, या कार्यक्रमाचं नाव ज्या गाण्यातून व्यक्त होणार आहे आपल्या लक्षात आलं असेल. यानंतर आपण वळणार आहोत रात्रीच्या शांत अशा सुंदर वातावरणामध्ये लाजऱ्या भावना आणि शब्दात न सांगता येणारं प्रेम व्यक्त करणारं सुंदर असं गीत शुक्रतारा मंदवारा. मराठी भावविश्वातील अजरामर युगलगीत, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे शब्द, श्रीनिवास खये यांचं संगीत आणि अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या मधाळ स्वरातून हे गाणं 50हून अधिक वर्षांपासून लोकप्रिय आहे. प्रेम आणि भावनांचं प्रतीक मानलं जाणारं शुक्रतारा मंदवारा हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत श्रीहरी कुलकर्णी आणि पारुल परमार. मूळ गायक अरुण दाते, सुधा मल्होत्रा. रात्रीच्या शांत वातावरणात शुक्राचा तारा आणि मंदवारा यांच्यासारख्या निसर्ग सौंदर्यांचा वापर करून प्रेमाची हळवी भावना व्यक्त करणारं हे गीत आजही तरुण पिढीमध्ये तितक्याच आवडीनं ऐकलं जातं. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा.
अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ती हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ती हवा भारलेल्या या स्वराने भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा वन्स मोर आलेला आहे. या कार्यक्रमाचा आत्मा असलेलं सुंदर असं गीत प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपला शुक्रतारा मला वाटतं नक्कीच उभा राहिला असेल आणि प्रत्येकजण आपल्या प्रेमाच्या भावविश्वामध्ये नक्कीच काही काळ विहरून गेलेला असेल. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी दाटून आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदी बरी वाकला फांदी बरी
चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाड्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा धन्यवाद धन्यवाद थँक्यू. गाणं हे फक्त कानांनी ऐकायचं नसतं तर ते मनाने अनुभवायचं असतं असं पु ल देशपांडे म्हणतात. जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राहीन मी अशी काही अजरामर गीतं असतात. ती आपल्या गीतातून त्यांच्या रचना आणि त्यांचे स्वर आजही आपल्याला साथ घालतात.